मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये गरीब लाडक्या बहिणीचे पैसे बंद, तीव्र आंदोलन करणार। लोणंद शहरातील अत्यंत गरीब कुटुंबातील निराधार महिलांना गेले 3 महिने झाले सातारा बँकेमध्ये केवायसी करून सुद्धा पैसे बंद। त्यामुळे या भागातील महिला संतप्त झाल्या असून तीव्र आंदोलन छेडणार आहे। शासनाने एप्रिल महिन्यापर्यंत केवायसी करा असं चॅनेलला बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत। त्या आधारे ऑनलाईन केंद्रामध्ये केवायसी होत नाही, त्यामुळे शासनाने अत्यंत गोरगरीब महिलांना सुरू असलेले पैसे बंद झाले त्याचा सर्वे करून पूर्वत पैसे सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन महिला करणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये 3 महिने झाले बँकेत पैसे जमा नसल्याने खंत व्यक्त केली जात आहे, त्यामुळे तातडीने शासनाने फेरनिर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे। बातमीसाठी श्रीदिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। मित्रहो, बंधू भगिनी आणि समस्त महाराष्ट्रातील नागरिक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, विषय अत्यंत लाडक्या बहिणीच्या संदर्भातून आज महाराष्ट्र राज्य शासनाची जी लाडकी बहीण योजना, अत्यंत महिलांना एक प्रकारे आधार देणारी योजना आणि त्या माध्यमातून कित्येक प्रपंचाला हातभार लावणारी ही योजना, परंतु सद्य परिस्थितीमध्ये लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून केवायसी करून घेण्याच्या सूचना वारंवार आपल्याला दूरदर्शनवरून, आपल्याला मीडियाच्या माध्यमातून देण्यात येतात। 30 एप्रिलपर्यंतची ही मुदत दिलेली आहे। आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही अत्यंत चांगल्या पद्धतीची ही योजना, एक आधार देणारी योजना, अशा योजनेच्या माध्यमातून आमच्या माननीय आदित्य तटकरी यांनीसुद्धा महिलांना एक प्रकारे मुदतवाढ करून एक चांगल्या पद्धतीचा मदतीचा हात दिलेला आहे। असं असताना देखील ही केवायसी योजना 30 एप्रिलपर्यंतच्या मुदतीमध्ये साधारणतः आम्ही 15 दिवसापासून बघतोय की ही योजना काही ठिकाणी ज्या ठिकाणी आपण त्या महावितरण केंद्रावर गेल्यानंतर या ठिकाणी त्या सेवेचा लाभ योग्य पद्धतीने मिळत नाही। त्या ठिकाणी काही संगणकामध्ये बिघाड, काही गोष्टींची अपूर्तता, काही संगणकामध्ये एक प्रकारचा काम होत नसल्याची खंत नागरिकांमध्ये निर्माण होते आणि त्या दृष्टिकोनातून ही केवायसी योजना लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मदतीचा हात देणारी योजना आहे, परंतु राज्य शासनाने तिची मुदतवाढ केलेली आहे आणि त्या मुदतीमध्ये एक चांगल्या पद्धतीचा काळजीवाहू सरकार हे नागरिकांमध्ये एक प्रकारचं काम करत आहे आणि त्या काम करण्यामध्ये महिलांना आधार देणारी ही लाडकी बहीण योजना असताना सरकार काळजी घेते आणि काळजी घेत असताना त्या महिलांच्या मदतीला हात देणारी ही योजना आहे, त्याचीसुद्धा काळजी तेवढ्या तळमळीने घेतली पाहिजे अशी नागरिकांमधून भावना व्यक्त होत आहे। महिलांना एक प्रकारचा दिलासा देणारी ही मोठी योजना त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेली असताना ही योजना अत्यंत महिलांना मोठा आधार देत आलेली आहे। म्हणून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना राज्य शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी अत्यंत तळमळीनं त्याचा सूक्ष्म अवलोकन करून त्याच्यामध्ये अजून कुठं मुदतवाढ देता येते का, ज्या महिलांचा ह्याच्यामध्ये सहभाग नाही, त्यांना कित्येक दिवसापासून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या कागदांची काय अपूर्तता असेल तर त्यांनासुद्धा मदतीचा हात दिला गेला पाहिजे। त्याचबरोबर 3 महिन्यापासून 2 महिन्यापासून काही महिलांना त्याचा लाभ आत्तापर्यंत त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही आणि अशा पद्धतीमध्ये ते हवालदिल झालेली परिस्थिती महिलांमध्ये निर्माण झालेली आहे। तरी आमची राज्य शासनाला मनापासून विनंती आहे की ही लाडकी बहीण योजना अत्यंत खऱ्या अर्थानं लोकप्रिय महिलांमध्ये खऱ्या अर्थानं लाडकी या माध्यमातून भावाकडनं ही मिळालेली एक प्रकारची भेट बहिणींनी त्याचा स्वीकार केलेला आहे आणि राज्य शासनानं या बहिणींचा मनापासून तळमळीने विचार करून त्यांच्या एक प्रकारे मदतीचा हात प्रपंचामध्ये देण्याच्या योजनेतून अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।